नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी झटपट होणारी गाजराची कोशिंबीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। ह्यासाठी गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलंय, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, साखर, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची। तर सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यायचं आहे, त्याची साल काढायची आहे। सध्या मार्केटला खूप गाजरं आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती की हे खूप हेल्दी असतात। आता चवीपुरतं मीठ घातलंय, थोडीशी साखर घातली आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि लिंबाचा रस आहे। तुम्हाला कितपत आंबट गोड हवा आहे त्याच्यानुसार साखर आणि लिंबू तुम्ही कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण ह्याच्यासाठी करून घेणार आहोत फोडणी। तर सर्वात आधी काय करायचं, ह्याला व्यवस्थित हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे मिक्स आधी करून घेण्याचं कारण काय आहे, तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीरीवर जर आपण फोडणी घातली तर कोथिंबीर काळी पडते आणि तिची चव देखील जाते आणि कलर देखील काळपट होतो। त्याच्यामुळे आपण हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग ह्याच्यावर फोडणी म्हणजेच तडका घालून घेणार आहोत। तेल गरम करायला ठेवलं होतं, जिरं, मोहरी, थोडीसा हिंग आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरची अगदी छान मस्त तळून घ्यायची, अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता ही फोडणी मस्त कोशिंबिरीवर घालून घ्यायची आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाजर डोळ्यासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता हे सगळं फोडणी घातल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली की नाही। आता बघा, आपली कोशिंबीर बनून तयार आहे, दिसायला देखील एकदम सुंदर दिसते। तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही साखर स्किप देखील करू शकता। तर आता ही कोशिंबीर आपली तयार आहे। रेसिपी ट्राय करा आणि भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।